कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी सारंग हेंदळे। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। रूपम कॉस्मेटिक्स नावाची जी कंपनी आहे ती आमची। आम्ही ब्युटी प्रोडक्ट्स बनवतो। सौंदर्य प्रसाधन। बापरे, म्हणजे एवढी मोठी माणसं म्हणायची? अहो नाही, असं काही नाही। ही पेटी आणि मृदुंग। हो भाई, पेटी मी वाजवतो ना, हा माझा लोक सखदेव। यो मृदुंग लय छान वाजवतो बघा। हो का? मला काही हरकत नसेल तर ऐकू शकतो का आता? हा, दादा संगीताचा खूप मोठा फॅन आहे, त्यामुळे प्लीज। चालतंय की, चल रे। उत्तम चहा आणि उत्तम संगीत, तृप्त झालो मी। अहो तुम्ही पण चहा घ्या की। मी चहा घेत नाही। मग दूध आणू का तुमच्यासाठी? नाही, तशी गरज नाहीये। थँक्यू। सावली, किती धावपळ करतेस तू? बस ना, लागले तुझ्या पायाला। चहा उत्तम केलास तसा स्वयंपाक पण उत्तम करतेस का? शिकतेस ना, ते शिक्षण सोडलंय। आमची पोरगी पसंत आहे का तुम्हाला? पसंत आहे म्हणून तर इथेपर्यंत सोडायला आलो मी तिला। तीन कट झाला सासूबाई, ते निघतायत। आमची साऊ हायच गुणाची बरं, गाणं बी लई छाप म्हणते। हो का? मला गाणं फार आवडतं, म्हणजे एकूणच संगीत। सावली, एखादं गाणं गाशील प्लीज? माझी आई आहे ना, ती उगाच माझं कौतुक करत असते। मी नुसतं गाणं गुणगुणत असते, पण तिला वाटतं की मी गाणं गाते। मला हे पटत नाही। म्हणजे घरात एवढं संगीतमय वातावरण असताना तुला गाणं येत नसेल म्हणजे? आणि त्यात ती तानाची असिस्टंट आहे, म्हणजे गाणं यायला जवळ।
नाही मी नाही म्हणत गाणं. या बाबतीत मात्र जरा विश्वास ठेवा बरं का तुम्ही. म्हणजे लईच खराब गाते होती. एकदा का तिचं गाणं ऐकलं ना तुम्ही, अहो या घरातच काय गावच्या वेशी पाशी बी येणार नाही. काय सासरे बुवा. आणि जयंती वहिनीचं गाणं ऐकून तर गाढवं बी पळत येतात कोण ओळखीचं आलंय म्हणून. चला काही हरकत नाही, निघतो आम्ही आता. हा भेटू परत. योग असेल तर भेट होईलच. बरं वाटलं तुम्हाला भेटून. सारंग आणि सावलीचं नातं सुरू व्हायच्या आधीच मोडायला हवं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला येतो. हा पांडुरंगा माझ्या सावलावी असाच देखना रुबाबदार हत्तीची काळजी घेणारा नवरा मिळू दे रे बाबा. साऊ कोणच अगं तो पोरगा? काय करतो? ज्या गावाला जायचंच नाहीये तिथला पत्ता तरी कशाला विचारायचा? खरं सांग, सारंगला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतेस ना? या भैरवीच्या तीक्ष्ण नजरेत ना काहीच सुटत नाही. काही म्हणजे काहीच नाही. माझी खात्री झाली. मुद्दाम हे सगळं चाललंय तुझं. तुझ्या डोक्यात नक्की काहीतरी वेगळं शिजतंय. माई अहो असं खरंच काय नाहीये. एकनाथ, करार विसरलास तू? तू तुझ्या मैत्रिणीच्या हळदीला गाणं गायलीच कशी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.